राज्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। पंचवटी चौक अमरावती शहरातला मुख्य चौक आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी पुतळा जो आहे तो सोडण्यात आलेला आहे, त्याला आग लावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण प्रतिकात्मक पुतळा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुतळा जो आहे तो जाळला जात आहे। आंदोलन ठाकरे गटाचं सुरू आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी दृश्यांमध्ये आंदोलन सुरू आहेत। मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण बघू शकतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा आहे आणि त्याला या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। शिवसैनिक जे आहे ते या ठिकाणी ठाकरे गटाचे आक्रमक झालेले आहेत, आपण बघू शकतो। कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं जो आहे तो सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधक आक्रमक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुतळा जो आहे तो प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा जाळण्यात आलेला आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। मोठ्या संख्येने शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी पुतळा जो आहे तो जाळण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील तैनात आहे, आपण बघू शकतो। काय मागण्या आहेत जाणून घेऊयात, आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय मागण्या आहे भाऊ, तुम्ही आंदोलन करताय, काय आंदोलन? 7/12 कोरा झालाच पाहिजे। शेतकऱ्यांची क्रूर थत्ता चालवली आहे या देवेंद्र फडणवीस सरकारनं। शेतकऱ्याच्या प्रति आस्था नसलेलं, निवडणुकीच्या आधी कर्जमाफी देतो म्हटलं पण अजूनही कर्जमाफी दिली आणि या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणतो 31 मार्चच्या आधी पैसे भरा। शेतकऱ्याची थट्टा थांबवणं या सरकारनं थांबवली पाहिजे। तो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्याचा अवमान करतो वारंवार। या सरकारचा कराल तेवढा निषेध कमी आहे। माणिकराव कोकाटे आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला, त्या संदर्भात देखील या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। 7/12 कोरा केला पाहिजे अशी मागणी या संपूर्ण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं केली जात आहे। निवडणुकीच्या मध्ये आश्वासन जे आहे ते महायुतीने दिलं होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर देखील कर्जमाफी होत नाही। त्यामुळे जर आपण पाहिलं तर आक्रमक संपूर्ण शिवसैनिक झालेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचवटी परिसरामध्ये पुतळा जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। संपूर्ण या कर्मचाऱ्यांना जे आहे ते आता या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत पराग गुर्दे असेल, सोबतच इतरही पदाधिकारी आहेत, त्यांना जे आहे ते आता पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे। उड्डाणपुलावरनं जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा खाली सोडण्यात आलेला होता, जे आहे ते पेटून पुतळा खाली सोडण्यात आलेला होता। त्यानंतर जर आपण पाहतो पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि सोबतच शिवसैनिकांना देखील जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नारेबाजी केली जात आहे सरकारच्या विरोधामध्ये। सरकारने जे आहे ते कर्जमाफी केली पाहिजे, आश्वासन दिलं होतं ती कर्जमाफी झाली पाहिजे असं जे आहे ते कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।